हॅलो फुडीज, आज बनवूया झणझणीत आणि चमचमीत अशी डुबुक वडी. तुम्ही जर नगरचे असाल तर तुम्हाला ही रेसिपी नक्कीच माहीत असेल, पण माझी पद्धत थोडी वेगळी आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी पहिल्यांदा पॅनमध्ये मी खोबरं, लसूण आणि थोडे खडे मसाले, त्यामध्ये मी एक छोटा तेजपत्ता, एक छोटा दालचिनीचा तुकडा, 2 काळी मिरी, 2 लवंग आणि एक छोटं दगडी फूल हे सर्व एकत्रितपणे टाकून छान कलर चेंज होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. नंतर हे भाजल्यानंतर आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. मग सेम पॅनमध्ये मी तेल टाकून कांदा ॲड केलेला आहे. हा चिरलेला कांदा आपल्याला 15 ते 20 मिनिटे परतून घ्यायचा आहे. छान कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आपल्याला काळ्या वाटण्यासाठी लागतं तसा कांदा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये मी थोडे फुटाणे ॲड केलेले आहेत. फुटाणे पण आपल्याला 5 ते 7 मिनिटे भाजून घ्यायचे आहेत. तर यामध्ये तुम्ही फुटाण्याऐवजी 2 ते 3 चमचे बाजरीचं किंवा ज्वारीचं पीठ पण भाजून ॲड करू शकता. त्यानंतर हे भाजलेलं सर्व साहित्य एका प्लेटमध्ये काढून थंड झाल्यानंतर आपल्याला त्याचं एक वाटण बनवायचं आहे. आता फोडणी द्यायला घेऊया. त्यासाठी पहिल्यांदा कढईमध्ये मी तेल आणि तेलामध्ये काळा मसाला, हळद, मीठ टाकून घेतलेला आहे. नंतर यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण ॲड करायचं आहे. हे वाटण आपल्याला 10 ते 15 मिनिटे छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. नंतर हे वाटण परतून झाल्यानंतर आपल्याला त्यातील 2 चमचे वाटण आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे. तुम्हाला जेवढी भाजी हवी असेल तेवढं पाणी तुम्ही यामध्ये ॲड करा आणि फ्लेम लो करून याला उकळत ठेवा. त्यानंतर आपल्याला आता वड्या बनवायच्या आहेत. त्यासाठी पहिल्यांदा मी 1 वाटी बेसन, त्यामध्ये आपण तयार केलेला तो परतलेला मसाला आणि थोडं मीठ, थोडी कोथिंबीर आणि पाणी टाकून ह्याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा वड्या बनवून घ्यायच्या आहेत. तुम्ही ह्या वड्या डायरेक्ट पोळपाटावर पण करू शकता. त्यानंतर भाजी उकळल्यानंतर यामध्ये ह्या वड्या एक एक करून सोडायच्या आहेत आणि 15 ते 20 मिनिटे शिजवून घ्यायचं आहेत. तर तयार आहे आपली झणझणीत अशी डुबुक